नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत हद्दपार गुन्हेगारांचा धिंगाणा, सिव्हिल रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेची तोडफोड. सांगलीत कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांची एका हद्दपार गुन्हेगाराने भर रस्त्यात तोडफोड केली. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री सांगलीतील सिव्हिल चौक परिसरात ही घटना घडली. प्रसाद उर्फ प्रशांत चौगले या हद्दपार गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून येत 2 रुग्णवाहिकांची काठीने तोडफोड केली. चौगलेवर यापूर्वी सांगली शहरातून 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. तरीही तो परवानगीशिवाय शहरात फिरत असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच LCB निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात ही तोडफोड दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.